आपण संत तुकाराम महाराजांचे वंशज आहात। आपण संत तुकाराम महाराज जन्मशताब्दी सोहळा संस्थानचे अध्यक्ष आहात। संत वाङ्मयाचे अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार, देहूकर फड यांचे प्रमुख प्रतिनिधी आहात। आपण ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांचे विश्वस्त आहात। तर मी बापूसाहेब मोरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले विचार मांडावे। संवादाकरता आपल्याला या ठिकाणी लाभलेले प्रमुख वक्ते भाऊसाहेब जाधव अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे पालखी सोहळा निवेदन ज्यांनी केलं की संत साहित्याचे गाडे अभ्यासक आणि संत साहित्यावरील अतिशय परखड विचार मांडणारे, स्पष्ट विचार मांडणारे असं ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे असे आमचे बंधू डॉक्टर मोरे सर। त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा आपल्या सहज त्या उगवत्या वाणीमध्ये आपल्या आतापर्यंत ज्यांनी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास मंत्रमुग्ध केलं आणि अतिशय सखोल आणि पालखी सोहळ्याच्या विषयी बारकाईने माहिती दिली असे आदरणीय डॉक्टर शरद जोशी की व्यवस्थापन तज्ञ, माजी विभाग प्रमुख आहेत ते पुणे विद्यापीठाचे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आळंदी संस्थानचे विश्वस्त आणि या वर्षीचे पालखी सोहळ्याचे प्रमुख अशी त्यांची विशेष ओळख आहे। पालखी सोहळा प्रमुख ज्ञानेश्वर महाराज संस्थान असे शिवाजीराव मोहिते, माणिकराव गरुड, त्या ठिकाणी दिंडीचे प्रतिनिधी म्हणून भारतभाऊ कानसूरकर आलेले आहेत। त्याचबरोबर आमच्या संस्थांचे माजी विश्वस्त आणि अनेक वेळा पालखी सोहळा प्रमुख म्हणून ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम व्यवस्थापनाचं पालखी सोहळ्यामध्ये केले अशी ज्यांची विशेष ओळख आहे असे माझे बंधू माणिक महाराज मोरे, त्यांच्याबरोबर आलेले आमचे उमेश मोरे, आणखी या ठिकाणी सर्व आदरणीय मंडळी, हा सर्व विद्यार्थी वर्ग, वारकरी संप्रदाय, माझे बंधू भगिनी, समोर असलेले आमचे जयसिंग मोरे दिंडीचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज संस्थांमधील माझ्या माता बंधू भगिनो, अतिशय एक चांगल्या विषयावरचा परिसंवाद आहे की ज्याची आज 21व्या शतकाकडे जात असताना आम्हाला खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ती युवकांना फार मोठी गरज आहे की वारकरी संप्रदाय आणि पालखी सोहळा हा काही फक्त 58 वर्षाच्या पुढच्या लोकांनी की ह्या भारताची संस्कृती, या महाराष्ट्राची संस्कृती खऱ्या अर्थानं जर कुणी जतन केली असेल तर ह्या वारकरी संप्रदायाने जतन केली आणि त्या वारकरी संप्रदायाची नाळ ही पालखी सोहळ्याशी अतिशय निगडीत आहे की संस्कृती जर जतन झाली नाही तर देश आपला राहील असं काही सांगता येत नाही। की नेहमी सांगत असतो दुष्काळ पडला तर जनावर मरतात, त्यापेक्षा मोठा दुष्काळ महाराजांनी परता पडला तर माणसंही, मला एक अभंग आहे, दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान, स्त्री अन्नान्न करिता मेली। दुष्काळ पडला तर माणसंही मरतात परंतु संस्कृतीचा दुष्काळ पडला तर मानवता मरते, मानवता जिवंत राहत नाही आणि ती मानवता जिवंत ठेवायची असेल तर अतिशय चांगल्या संस्काराची गरज आहे आणि ते चांगले संस्कार जर आपल्याला घ्यायचे असतील तर या वारकरी संप्रदायाकडे पाहावं लागेल, या पालखी सोहळ्याकडे पाहावं लागेल। म्हणून पालखी सोहळ्याचं व्यवस्थापन ही अतिशय तज्ञ व्यक्तीने चिंतन केलेलं आहे की त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही, ते शब्दात येत आहे, त्यांचं वर्णन शब्दाच्या पलीकडचं आहे। एखादी संस्था निर्माण झाली आणि त्या स्थितीमध्ये बरेच वर्ष काम करू लागली तर त्याच्यामध्ये फारशी प्रगती नाही असं आपण म्हणतो किंवा आहे त्या स्थितीमध्ये टिकून ठेवली। परंतु एखादी छोटीशी संस्था मोठी झाली की त्यांनी शून्यातून फार काही निर्माण केलं, अशा बऱ्याच संस्था आहेत। त्या संस्थेचं नाव काही आपल्याला सांगण्याची गरज नाही, अनेक संस्था आहेत अशा फार मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये झाल्या। तसं नारायण महाराजांनी या पालखी सोहळ्याची संस्था निर्माण केली, ओपन केली। आदरणीय सरांनी त्याच्याविषयी विस्तृत माहिती दिली, मी त्याची दुरुक्ती करणार नाही। मग त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर पालखी सोहळ्याबरोबर 1300 ते 1400 वारकरी होते की डॉक्टरांनी याच्यापेक्षा विस्तृत माहिती
एक पुस्तकच त्यांनी काढलेलं आहे की पालखी सोहळा उगम आणि विकास, की त्यांचे वडील आदरणीय अण्णा आणि दोघांनी काढलेलं ते उत्कृष्ट पुस्तक आहे की त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आहे की एखादी संस्था व्यापक होते तर त्याच्या पाठीमागचं व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. म्हणून ते व्यवस्थापन इतकं महत्वाचं आहे की आज पालखी सोहळा केवढा व्यापक झाला. त्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एवलेसे रोप लावेली द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. दारामध्ये छोटस रोप लावलेलं आहे परंतु तो वेल आता भिडलेला आहे. इतकं व्यापक स्वरूप त्याचं निर्माण झालं. म्हणजे एखादी संस्था छोटी असते आणि ती ज्यावेळेस व्यापक स्वरूप धारण करते तर त्याच्या पाठीमागचं व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. म्हणून आजचा विषयच महत्वाचा आहे की पालखी सोहळा व्यवस्थापन आणि लोकसंवाद. की व्यवस्थापन इतकं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये की पहिल्यांदा वेळेचं व्यवस्थापन आमच्या पालखी सोहळ्यामध्ये अगदी ऍक्युरेट आहे. की त्याच्यामध्ये मिलिटरीमध्ये सुद्धा उदाहरण दिलं की मिलिटरीमध्ये वेळेला महत्व आहे, अतिशय शिस्त असते. पण मी आज म्हणेन की मिलिटरीपेक्षाही आमच्या पालखी सोहळ्यामध्ये वेळेचं बंधन जास्त आहे. कारण ज्याला वेळ पाळता येत नाही तो मनुष्य जीवनामध्ये कधीही यशस्वी होत नाही. पालखी सोहळा यशस्वी होण्यामध्ये आतापर्यंत 325 वर्षापूर्वीपासून आज ताग आहे. 325 वर्षामध्ये त्या वेळेचं बंधन कधीही कुणी दाबलेलं नाही. हे त्याच्या पाठीमागचं महत्वाचं व्यवस्थापन आहे. आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात. मी तुमच्या पुढे एखादं उदाहरण जर दिलं तर तुम्ही म्हणाल की काय सूर्यापुढे काजव्याचा प्रकाश चमकल्यासारखा आहे. की अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी काही देशातील VIP लोकांच्या करता चैतन्य मंडळी करता जेवणाचं आमंत्रण दिलं होतं आणि जेवणाची वेळ त्यांनी 11ची दिली होती. परंतु हे वेळेचं बंधन कुठल्याच देशातल्या लोकांनी पाळलं नाही. सगळे 5 मिनिटं 6 मिनिटं 8 मिनिटं 10 मिनिटापर्यंत उशीर आले. त्यांनी 11चा टाइम दिला. त्या हॉलमध्ये सगळी जेवणाची व्यवस्था झालेली होती. सगळ्यांची ताटं तयार होती. सगळे पदार्थ वाढून ठेवले होते. अमेरिकेचे अध्यक्ष बरोबर 11 वाजता आतमध्ये त्या हॉलमध्ये प्रवेश केला तर कोणच नाही. त्यांचंही ताट ठेवलेलं होतं, त्यांचं नाव टाकलेलं होतं, प्रत्येकाने कुठं बसायचं याची व्यवस्था केलेली होती. त्याने आल्याबरोबर जेवायला सुरुवात केली. पटपट जेवणाकरता वेळ असते 10 मिनिटं 5 मिनिटं 5 मिनिटाचा अवधी असतो जेवणाला. चिकार होतो. 5 मिनिटांमध्ये जेवण उरकून घेतलं आणि बाहेर पडले आणि आपल्या कामाला निघून गेले. तर बाहेर देशातली मंडळी आलेली होती. कुणी 5 मिनिटं उशिरा 6 मिनिटं उशिरा. सगळ्यांनी विचारलं म्हणजे जेवणाची व्यवस्था. अहो आम्हाला ज्यांनी आमंत्रित केलं तेच इथं आहे. तर तुम्हाला टाइम कितीचं दिलं होतं? 11चं दिलं होतं. मग आमचं विमानच उशिरा सुटलं, आम्हाला ट्रॉफिक जाम झालं. कुणी काही जे ते कारण सांगू लागलं महत्वाचं. तर म्हणले आमच्याकडे ते चालत नाही. अध्यक्ष साहेबांनी सांगितलं यांची जेवणाची व्यवस्था केली, जेवण त्यांना द्या आणि त्यांना जाऊ द्या. माझं काही त्यांच्याशी काही फारसं काम नाही म्हटले. त्यांना अपमान वाटला की आम्हाला जेवायला सांगितलं आणि इथं आले. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन ज्या देशामध्ये होतं तोच देश प्रगतीपथावरती जातो. त्यावेळेस संध्याकाळी आरती झाल्यानंतर त्या पालखी सोहळ्याचं एकच मनुष्य नियंत्रण ठेवतो आमचा की चोपदार. त्याला म्हणतो की चोपदार आरती झाल्यानंतर काठी उंचावून सांगतो की आज संध्याकाळी कानसूरकरांचं कीर्तन, केसापुरीकरांचा जागर, तरी या कीर्तनाकरता सर्वांनी यावं. आणि सकाळी पालखी सोहळा हा 6 वाजता निघणार आहे तेव्हा सर्वांनी हजर राहावं असं काठी उंच करून आदेश देतो. आणि मग सकाळच्या वेळेला धो 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 6 वाजता पाऊस सुरू होतो. इतका पाऊस सुरू असतो की बाहेर जाणंही मुश्किल नसतं. वारा असतो, थंडी असते, परंतु वारा पाऊस याची तमा न करता तो पालखी सोहळा बरोबर 6 वाजता मार्गस्थ होतो. हे पालखी सोहळ्यातले वेळेचे व्यवस्थापन आहे. की दुपारी न्याहारीला पालखी कुठल्या विसाव्याला किती वाजता थांबणार आहे आणि किती वेळ थांबणार आहे याची सूचना दिली जाते. आणि बरोबर मग त्यावेळेस कुणी तिथं हजर असेल, कुणी हजर नसेल तर त्याची तमा न बाळगता तो पालखी सोहळा मार्गस्थ होतो. म्हणून आदरणीय सरांना मी आवर्जून सांगेन की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ज्यावेळेस निघाला होता
त्यावेळेस बरेचसे ताशेरे वारकरी संप्रदायावरती काही सुशिक्षित लोकांनी ओढले होते. त्याच्यामध्ये मला एक जणांनी एका चॅनलवरती प्रश्न केला की हा पालखी सोहळा नेण्याकरता तुम्हाला 19 दिवसाचा कालावधी लागतो, हा पालखी सोहळा एका दिवसात जाऊ शकत नाही का पंढरपूरला, केवढा वेळेचा अपव्यय हा. मला सांगितलं. मग एखादा ह्या मुलांना म्हणेल आमच्या त्यावर शिकायला 15-16 वर्ष 20 वर्ष तुम्हाला घालवावे लागतात, केवढा वेळेचा अपव्यय हा. शिक्षणाकरता वेळ घालवणं हा वेळेचा अपव्यय नाही, तर आयुष्याच्या वेळेचा सदुपयोग आहे. मग त्याला मी असं उत्तर दिलं की हा वेळेचा अपव्यय नाही, तर आम्ही जर पालखी सोहळ्यामध्ये गेलो तर वर्षाच्या कामाचं नियोजन कसं वेळेचं करावं हे आम्ही 19 दिवसामध्ये शिकतो, आणि राहिलेले आमचे 350 दिवस कसे घालवायचे वेळेमध्ये हे आम्ही शिकतो. म्हणजे वर्षाच्या वेळेचं नियोजन ह्या 18 दिवसामध्ये, तो वेळेचा अपव्यय नाही की वेळ. कारण का आमचा जो वारकरी पालखी सोहळ्यामध्ये जो सामील झालेला आहे तो एवढं वेळेचं बंधन पाळतो की सकाळी त्याला 4 वाजता उठावंच लागतं. घरी असला तर 7 वाजता उठलं तर चालतं, पण पालखी सोहळ्यातला वारकरी हा 4 वाजता उठलाच पाहिजे. त्यांनी 5 वाजेपर्यंत आपला प्रार्थनाविधी, अंघोळ, आपला असणारा नियम, हे सगळं काही, त्याचा प्राणायाम, हे सगळं उरकलं पाहिजे. आणि बरोबर 5:30 वाजता आपलं बेडिंग आपल्या ट्रक मध्ये, आपल्या असणाऱ्या वाहनामध्ये टाकलं पाहिजे. आणि 5:45 वाजता आपल्या दिंडीमध्ये टाळ घेऊन, आपल्याकडे पताका असेल तर पताका घेऊन तो तिथं हजर राहायला पाहिजे. ज्यावेळेस हे सगळं व्यवस्थापन तो शिकतो त्याच वर्षभरामध्ये तो आपल्या वेळेमध्ये कधी महाराज इकडे तिकडे बदल करत नाही. तिथं जेवणाचं टायमिंग आहे, बरोबर 9 वाजता आम्हाला न्याहारी येते, पण त्यावेळेस आम्हाला भूक नाही, आम्हाला बरोबर 9 वाजता भूक लागते. येणाऱ्या ज्या काही भाकरी, थालपीठ जे असेल ते आम्ही चालतो. पालखी सोहळ्यामध्ये 3 प्रकारची सेवा होती, कायिक होते, वाचिक होते आणि मानसिक होते. की आम्ही सांगत असतो पालखी सोहळ्यामध्ये जर एका 19 दिवस जर चालला तर महाराज त्याचा डायबिटीस नक्की 100 पॉईंटने तरी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभव आहे अगदी. आणि म्हणून त्या ठिकाणी वेळेचं नियोजन अतिशय केलं जातं. याचबरोबर की ज्या देशामध्ये की धर्मांध, जातीयवाद बोकळलेला आहे त्या देशाची फारशी प्रगती होत नाही. आपल्याला माहित आहे की आमचा अमुक धर्म आहे, आमचा इस्लाम धर्म आहे, आमचा हाच आहे, या जातीचा, या वर्णाचा, म्हणून तिथं फारसा काही विकास होत नाही. तो जातीपातीमध्ये, धर्मामध्ये अडकतो. हा वारकरी संप्रदाय जातीच्या, धर्माच्या पलीकडे गेलेला आहे की इथं 18 पगड जातीचे लोक आहेत. एका जातीचे लोक नाहीत तर अनेक जातीचे लोक आहेत. अनेक जातीचे लोक आहेत आणि अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे लोक इथं गुण्यागोविंदानं नांदतात. हे या पालखी सोहळ्यातलं व्यवस्थापन महत्वाचं आहे. एक वैशिष्ट्य आहे की आम्ही घरामध्ये 10 माणसं असली तर विभक्त पद्धतीने राहतोय, आमचे विचार जुळत नाहीत. पण ह्या 19 दिवसामध्ये आम्ही अनेक जातीचे लोक. ह्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्यच तुकोबाराने सांगितलं की जाती पंथाच्या, धर्माच्या पलीकडचा हा वारकरी पंथ आहे. मग त्याच्या पाठीमागची भूमिका जर भक्कम असेल, एखादी संस्था कधी टिकते तर त्याची घटना चांगली आहे, त्याचं व्यवस्थापन चांगलं आहे, त्यावेळेस त्या संस्थेला डगमगायची काही गरजच नाही. म्हणून पालखी सोहळा याच्या पाठीमागचा एक आधार जो आहे तो एवढा भक्कम आहे, त्याची घटना एवढी जबरदस्त आहे की या जाती पंथाचं निर्मूलन आज करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला सिंहावलोकन करावं लागेल, थोडंसं पाठीमागं पाहावं लागेल की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, किंवा तुकोबाराय सांगतात की कबीर मोमीन लथिफा मुसलमान.